गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणाची सुरुवात करूया। बघा, ही पहाट आहे ना, ही पहाट शुद्ध आषाढी एकादशीची आणि या पहाटेमध्ये सर्वजण पहाटे उठून उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात। बघा, कारण आपण आहे ना, हा एक पूर्ण हप्ता या आषाढी एकादशीचं आहे ना, ते प्रत्येकाने नियोजन केलेलं आहे। वारकऱ्याने तर नक्कीच केलेलं असेल। आणि या नियोजनामध्ये आहे ना, विठ्ठल 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 माझ्या भगवंताचं नामस्मरण आहे ना, या देहातून होत आहे। हे निरंतर नामस्मरण आहे ना, हे निरंतर नामस्मरण आपल्याला काय सांगतं बरं, की या एकादशीला आपला हा संकल्प आहे ना, हा संकल्प एवढ्या दृढ निश्चयाने केला आहे ना, की माझा पूर्ण वर्षामध्ये ही तेजोमय ऊर्जा आहे ना, ती माझ्या अंगामध्ये भरलेली राहील। या नामस्मरणानं माझ्या जीवनातले दुःख सर्व संपून जातील असा संकल्प करून आपल्या जीवनाचं आपल्याला सार्थकच करायचं आहे ना। पण आज या एकादशीचं निमित्तानं आपण आहेत ना, विठ्ठल विठ्ठल या नामाचा नक्की महिमा काय आहे, विठ्ठल विठ्ठल नाम घेतल्यानं मनुष्याला कोणता फायदा होतो, या विठ्ठलाच्या नामानं। आता विठ्ठलाचा अवतार कोणाचा आहे बरं, राधाकृष्णाचा आहे ना। विठ्ठल रखुमाईचा अवतार आहे तो साक्षात राधाकृष्ण आहेत, म्हणजे कृष्णाचा अवतार विठ्ठलाचा आहे, राधेचा अवतार रखुमाईचा आहे। म्हणजे कृष्ण भक्ती काय आणि विठ्ठल भक्ती काय एकच झाली ना। बघा, जेव्हा मनुष्य या मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणतो ना, हे नामस्मरण त्याच्या मुखातून येतं। बघा, थेट संवाद छातीशी येतो, हा थेट संवाद आहे ना काळजाशी येतो। बघा, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणून बघा बघू, बाकी तुम्ही दुसरं कोणतंही नाव घ्या, तुमचा थेट संवाद या काळजाशी येणार नाही। पण जर तुम्ही निरंतर विठ्ठल विठ्ठल नाम घेत राहाल ना, तर तुम्हाला आयुष्यामध्ये अटॅक कधीच येणार नाही। म्हणून प्रत्येक मनुष्यानं, वारकऱ्यानं, प्रत्येकानं, या सृष्टीवर जेवढे प्राणी आहेत ना, त्यानं प्रत्येकानं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं पाहिजे। या नामाचा एवढा महिमा श्रेष्ठ आहे ना। बघा, पौराणिक जर पाहायला गेलं ना, बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। एका गावामध्ये साप्ताहिक प्रवचन सोहळा चालू होता। तेव्हा तिसऱ्या दिवशी प्रवचनात साधू सांगत होते की लोक ज्या प्रकारे अनेक प्रकारचे पापकर्म करत असतात, त्याच प्रकारे त्यांना नरकामध्ये जावं लागतं। परंतु एक उपाय आहे, जो केल्यामुळं तुम्ही नरकामध्ये जाण्यापासून वाचू शकता। जर कोणीही खऱ्या मनानं विठ्ठल विठ्ठल नामाचा जप केला, तर असा माणूस नरकामध्ये जाण्यापासून वाचू शकतो। या प्रवचनाला एक शेठ रोज येत असे, एक शेठ रोज हजेरी लावत असे। तो साधूंचा प्रवचन ऐकत असे आणि प्रवचन संपल्यानंतर ते शेठ त्या साधूच्या चरणामध्ये येत असत आणि जोरजोरात रडू लागले। तेव्हा साधू म्हणाले, अरे बाळा, तू का रडत आहेस, तुला कोणतं दुःख आहे का बरं? तेव्हा शेठ रडत रडत म्हणाला, ए महात्मा, तुमच्या कृपेमुळं माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही आहे, परंतु मला एक मोठी चिंता सतावत आहे। तेव्हा साधू म्हणाले, बोल, कोणती चिंता आहे बरं? शेठ म्हणाला, आज तुम्ही प्रवचनाच्या तिसऱ्या दिवसामध्ये जे वर्णन केलेलं आहे ना, ते वर्णन सांगत असताना तुम्ही म्हणालात की या पृथ्वीवर जे जीव आहेत ना, त्यांनी केलेल्या पापकर्मानुसार नरकांची प्राप्ती होत असते।
परंतु या गोष्टीवर एक उपाय आहे, ज्याद्वारे नरकात जाण्यापासून आपण वाचू शकतो. हे प्रभू, मी तुमच्या शरणामध्ये आहे. मी तुमचा रोज प्रवचन ऐकत असतो. मला हा विश्वास आहे की तुमच्यासारख्या संतांच्या कृपेमुळं आणि भगवंताच्या आशीर्वादानं माझा उद्धार नक्कीच होईल. परंतु माझा एक छोटा भाऊ आहे ना, त्याचं वय 50 वर्ष आहे. तो कुठल्याही प्रवचनाला जात नाही. तो कुठल्याही प्रवचनाला कधी बसत नाही किंवा देवावर विश्वाससुद्धा ठेवत नाही. त्यानं कधीही प्रभूचं नामस्मरण केलं नाही. कधी मुखातून राधाकृष्ण म्हटलं नाही, विठ्ठल विठ्ठल म्हटलं नाही. मग हे भगवंत, माझ्या या छोट्या भावाचा उद्धार होईल का बरं? बघा, समर्थांनी सांगितलं आहे ना, कधी कधी आपणही बघा या संकल्पनेतून जात असतो ना, आपला मुलगा कधी कधी अभ्यासच करत नाही. आपली बहीण असू द्या, आपली आई असू द्या, आपला भाऊ असू द्या, वाईट मार्गाला कधी कधी लागलेले असतात. पण जेणेकरून बघा, आपण भगवंताला साकडे घालतो ना, की माझा भाऊ असू द्या, माझी बहीण असू द्या, माझा चुलता असू द्या, माझी मावशी असू द्या, या संकटापासून वाचायला हवी. तुमच्या चरणामध्ये तिला घ्या. आपण असं साकडं घालत असतो ना, त्या पद्धतीचं साकडं आहे ना, त्या शेठनं भगवंतापुढं घातलं. म्हणजे त्या साधूला सांगितलं की माझ्या भावामध्ये सद्गुण विचार आणा. त्याला बघा, त्याची खूपच काळजी वाटत होती. मी त्याला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्नसुद्धा केला. त्याला सांगितलं की जगामध्ये काम तर होतच राहतील, पण देवाचं नामस्मरण कर. बघा, हे काम आहे ना, त्या शेठनं त्या भावाला समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण तरी तो समजला का? तेव्हा तो छोटा भाऊ म्हणू लागला, असं केल्यामुळं काहीच होणार नाही. तू सुद्धा हे करू नकोस. हे महात्मा, मी जेवढा आस्तिक आहे ना, प्रभूच्या प्रती जेवढी माझी अवस्था बलवान आहे, या आस्था बलवान आहे, तेवढाच माझा भाऊ नास्तिक आहे. तेव्हा साधू म्हणतात, तू काळजी करू नकोस, एके दिवशी त्याचा सुद्धा उद्धार नक्कीच होईल. तेव्हा शेठ रडत रडत म्हणू लागले, हे महात्मा, माझ्या छोट्या भावाचा उद्धार कधी होईल बरं? तुमच्यासारखे महापुरुष आमच्या गावात आले आहेत. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हीच माझ्या भावाचा उद्धार करू शकाल. आता तुम्ही काहीही करा आणि माझ्या घरी येण्याची कृपा करा. एकदा तरी माझ्या छोट्या भावाच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करायला हवं. शेठजींची ही विनंती ऐकल्यानंतर साधू म्हणू लागले, उद्या प्रवचन संपल्यानंतर मी तुमच्या घरी येईल आणि तुमच्या छोट्या भावाला परमात्म्याचं नामस्मरण करण्यास अवश्य भाग पाडेल. बघा, त्या दिवशी आहे ना, त्या दिवशी आषाढी एकादशी होती आणि आषाढी एकादशीचा औचित्य साधून दुसऱ्या दिवशी शेठजी त्यांच्या घरी गेले आणि साधू महाराजांच्या येण्याची वाट पाहू लागले. आश्रमावर प्रवचन समाप्त झालं. साधू त्यांनी दिलेल्या वचनानुसार शेठजींच्या घरी पोचले. जेव्हा साधू शेठजींच्या घरी आले ना, तेव्हा शेठनं साधू महाराजांचं खूपच श्रद्धे भावनेनं स्वागत केलं. शेठनं त्यांच्या छोट्या भावाला सांगितलं, आज थोर महात्मा आपल्या घरी आलेले आहेत, तू जाऊन त्यांचं दर्शन कर. तेव्हा तो छोटा भाऊ म्हणू लागला, मला कुठल्याही साधू संताला किंवा कुठल्याही देवाला भेटायची इच्छा नाही, तू त्यांची सेवा कर. बघा, बाहेर बसलेल्या साधूने सुद्धा शेठच्या छोट्या भावाचं हे बोलणं ऐकलं होतं. शेठ बाहेर आले आणि रडत रडत साधूला म्हणू लागले, महात्मा, तुम्ही पाहिलंत ना की हा तुमचा कशा प्रकारे अपमान करत आहे. तेव्हा साधू म्हणाले, शेठ, तुम्ही काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. शेठला दिलासा देत साधू त्यांच्या आसनावरून उठले आणि शेठच्या छोट्या भावाच्या कक्षेमध्ये गेले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणू लागले, सांग, आजपर्यंत तू किती कमावलेला आहेस? साधूला अशा प्रकारे त्यांच्या जवळ पाहून छोटा भाऊ म्हणू लागला, तुम्ही तुमचा हात माझ्या खांद्यावरून काढा. बघा, ज्या मनुष्यामध्ये मीपणा असतो ना, अहंकार असतो,
तो असाच वागू लागतो. समोर कोण व्यक्ती बोलते, समोर देव जरी असेल ना तरी त्याला काही मतलब नाही. म्हणून बघा तो साधू महाराजांना म्हणू लागला, तुम्ही माझ्या खांद्यावरून हात काढा. मी कुठल्याही साधूंना किंवा देवांना मानत नाही. लोक जेवढे आस्तिक असतात ना, मी तेवढाच कट्टर नास्तिक आहे. मी देवाला मानत नाही. तुम्ही माझ्या जवळ येऊ नका. तेव्हा साधू महाराज म्हणू लागले, मी तर माझं काम करण्यासाठी आलो आहे. संतांचं कामच असतं ना की लोकांचा उद्धार करणं, आणि आज मी तुझा उद्धार करणार आहे. शेठचा छोटा भाऊ खूपच कट्टर नास्तिक होता. तो म्हणू लागला, तुम्हाला कोणाचा उद्धार करायचा असेल ना तर करा, परंतु माझा उद्धार तुम्ही नाही करू शकत. मी काहीच करणार नाही. शेठच्या भावाचं असं बोलणं ऐकून साधू हसत म्हणू लागले, एकदा विठ्ठल विठ्ठल बोल. तेव्हा शेठचा छोटा भाऊ म्हणू लागला, मी काहीच बोलणार नाही. तेव्हा साधू म्हणाले, विठ्ठल विठ्ठल बोल. छोटा भाऊ म्हणू लागला, मी नाही म्हणणार. तेव्हा साधू पुन्हा म्हणाले, विठ्ठल विठ्ठल बोल. तो छोटा भाऊ पुन्हा म्हणाला, मी सांगितलं ना मी नाही बोलणार म्हणून. तेव्हा साधू पुन्हा शेठजवळ आले आणि बोलू लागले, आता तुम्ही माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे ना, आता मी जसं करेन तसं मला करू द्या. तुम्ही कोणीही मला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही सर्व घरातील माणसं घरातून बाहेर जा. जेव्हापर्यंत मी तुम्हाला बोलवणार नाही घरामध्ये येऊ नका. अशा प्रकारे शेठ त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांसोबत घराच्या बाहेर येऊन बसले. आता घरामध्ये फक्त साधू आणि शेठचा छोटा भाऊ होता. साधू पुन्हा प्रेमपूर्वक छोट्या भावाला म्हणाले, बाळा एकदा विठ्ठल विठ्ठल बोल. तेव्हा छोटा भाऊ म्हणाला, मी तुम्हाला सांगितलं ना मी अजिबात म्हणणार नाही. मी देवाला मानत नाही. देवाची कोणतीच गोष्ट मला पटत नाही. मी कट्टर नास्तिक आहे. तेव्हा साधू पुन्हा प्रेमपूर्वक हसत हसत त्यांना म्हणू लागले, जेवढा तू कट्टर नास्तिक आहेस ना तेवढाच मी कट्टर आस्तिक आहे. मी जर निश्चय केला आहे ना मग मी तुझ्या मुखातून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करूनच जाणार आहे. आणि तू सुद्धा हे समजून घे की तुझ्या मुखातून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण होणारच आहे. तेव्हा शेठचा भाऊ म्हणू लागला, तुम्ही कितीही प्रयत्न करा परंतु मी एकदा सुद्धा नामस्मरण करणार नाही. तेव्हा त्या साधूनं काय केलं, शेठच्या छोट्या भावाचा हात पकडला आणि त्याचा हात ते पिळू लागले. शेठचा छोटा भाऊ 50 वर्षाचा होता. साधू वृद्धच होते, परंतु साधूंच्या आतमध्ये भक्तीची अद्भुत शक्ती होती ना. त्यांनी जोरात शेठच्या भावाचा हात पिळला आणि हात पिळून साधू म्हणाले, बोल विठ्ठल विठ्ठल. तो म्हणू लागला, नाही म्हणणार. साधूंनी आता आणखी जोरात शेठचा भावाचा हात पिळला होता आणि जमिनीवर त्याला पाडलं होतं. स्वतः त्याच्या अंगावर जाऊन बसले होते आणि म्हणू लागले, बोल विठ्ठल विठ्ठल. तो म्हणू लागला, नाही म्हणणार. आता साधूंनी त्याचे दोन्ही हात पकडले आणि पायासोबत बांधून ठेवले आणि म्हणाले, बोल विठ्ठल विठ्ठल. आता अशी अवस्था झाली होती की तो शेठचा भाऊ विचार करू लागला होता, हा साधू तर मला जिवंतच मारणार आहे. तेव्हा तो मनाची इच्छा नसताना सुद्धा एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणाला. जसा तो विठ्ठल विठ्ठल म्हणाला ना तेव्हा साधूने त्याचे हातपाय सोडले आणि साधूच्या घराच्या बाहेर आले आणि शेठला म्हणाले, शेठ तुमच्या भावाचं कल्याण झालेलं आहे. तेव्हा शेठ म्हणाले, आतून तर खूप जोरात आवाज येत होता. तेव्हा साधू म्हणाले, तुम्ही कामच असं दिलं होतं ना. तुम्ही म्हणालेत ना की तो नास्तिक आहे, कधीही त्यानं देवाचं नामस्मरण केलं नाही, परंतु आज तुमच्या भावानं विठ्ठलाचं नामस्मरण केलेलं आहे, त्याचं कल्याण झालेलं आहे. आता मी जात आहे. उद्या पुन्हा माझं प्रवचन आहे. आता साधू त्यांच्या आश्रमामध्ये परत आले. शेठचा छोटा भाऊ जमिनीवरून उठून त्याच्या भावाला म्हणू लागला, हा कसला साधू आहे. माझ्यासोबत भांडू लागला, माझ्या पाठीवर चढला आणि मला म्हणू लागला,
जर तू विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं नाहीस ना तर मी तुझ्या पाठीवर असाच बसून राहील. भावाचं बोलणं ऐकल्यानंतर शेठ हसू लागले. हसत हसत मनातल्या मनात देवाचा आभार व्यक्त करत ते म्हणू लागले, हे प्रभू, तुमचे संत सुद्धा खूप दयाळू असतात. स्वतः कष्ट सहन करून लोकांचा उद्धार करत असतात. वेळा हळूहळू पुढे सरकत होता. जेमतेम काही वर्ष गेले असतील आणि अचानकपणे एक दिवस शेठच्या छोट्या भावाचा देहांत झाला. शरीर समाप्त झाल्यामुळं आत्मा शरीरापासून वेगळी झाली. यमराजाजवळ जेव्हा ती आत्मा गेली ना तेव्हा तिथे आता त्याच्या कर्माचा लेखाजोखा होणार होता. यमराजांनी चित्रगुप्ताला विचारलं, आज जो व्यक्ती आमच्याजवळ आणला गेलेला आहे ना याचा हिशोब काय आहे बरं? चित्रगुप्त कर्माचे हिशोब पाहून म्हणू लागले, हे भगवान, यानं कधीही याच्या जीवनामध्ये परमात्म्याचं नामस्मरण केलं नाही. यानं आयुष्यामध्ये सदैव पापकर्म केलेले आहेत. याला तर आपण सरळ नरकातच पाठवायला हवं. तेव्हा यमराजांनी आदेश दिला की याला ताबडतोब नरकामध्ये टाकण्यात यावं. तेव्हा चित्रगुप्त म्हणाले, भगवान, आणखी एक गोष्ट आहे. यमराज म्हणाले, बोला, कोणती गोष्ट आहे बरं? तेव्हा चित्रगुप्त म्हणाले, एकदा एका साधूच्या म्हणण्यानुसार या व्यक्तीनं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं होतं. एकदा यांनी विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलेलं आहे. यमराज त्यांच्या दूतांना म्हणाले, तुम्ही थोडा वेळ थांबा, याचा हिशोब अजून करणं बाकी आहे. त्यानंतर याला नरकामध्ये पाठवण्यात येईल. यमराजानं पुन्हा चित्रगुप्ताला विचारलं, लवकर याचा हिशोब सांगा आणि पहा आणखी कुठे याने देवाचं नामस्मरण तर केलं नाही ना. तेव्हा चित्रगुप्तानं पुन्हा त्या शेठच्या छोट्या भावाचा लेखाजोखा काढला आणि सर्व पाहिल्यानंतर ते म्हणू लागले, हे भगवान, याने जो एकदा नामस्मरण केलेलं आहे ते सुद्धा एका साधूच्या भीतीमुळं केलं आहे आणि मनापासून नाही केलेलं. परंतु एकदा यानं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं आहे. आता आपण काय करावं? तेव्हा यमराज यांनी त्या व्यक्तीला विचारलं, एक गोष्ट सांग, तू एकदा विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं आहेस, मग मला सांग, आम्ही तुला विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाचं फळ द्यावं की तुझ्या पापकर्मामुळं तुला नरकामध्ये पाठवून द्यावं? तुला सांग पहिले काय हवं आहे? तेव्हा तो व्यक्ती हात जोडून म्हणाला, हे भगवंत, नरकामध्ये तर जायचं आहे, पण यापेक्षा चांगलं आहे तुम्ही मला एक वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण या नामस्मरणाचं फळ द्या. त्यानंतर जिथे कुठे मला पाठवायचं आहे ना तिथे तुम्ही मला पाठवून द्या. यमराज यांनी त्यांचं पुस्तक उघडलं आणि पाहू लागले की एका वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करण्याचं फळ काय आहे. त्यांनी त्यांच्याकडील सर्व पुस्तके उघडून पाहिली, परंतु त्यांना एका वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाचं काय फळ आहे ना यावर कुठेच काही उत्तर मिळालं नाही. तेव्हा ते विचार करू लागले, एका वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करण्याचं फळ तर मला माहीत नाही. तेव्हा ते त्यांच्या शंकेचं निवारण करण्यासाठी ते व्यक्तीला सोबत घेऊन स्वर्गलोकामध्ये आले. स्वर्गलोकामध्ये आल्यानंतर यमराज इंद्रदेवाला म्हणू लागले, हे इंद्रदेव, मला सांगा की एका वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केल्यानं कोणतं फळ प्राप्त होतं बरं? तेव्हा इंद्रदेवानं खूप विचार केला, परंतु त्यांना सुद्धा या गोष्टीचं फळ माहीत नव्हतं. तेव्हा सर्व देवता मिळून ब्रह्मदेवाजवळ जातात. ब्रह्मदेवाने जेव्हा त्या सर्वांना पाहिलं तेव्हा ब्रह्मदेव त्यांना विचारू लागले, तुम्ही सर्वजण या व्यक्तीसोबत इथे का आला आहात बरं, आणि हा व्यक्ती कोण आहे? तेव्हा इंद्रदेव म्हणू लागले, हे भगवान, या व्यक्तीनं एका वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं होतं आणि बाकीचे पूर्ण आयुष्य याने पापकर्म केलेले आहेत. आम्हाला माहीत नाही की एका वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करण्याचं फळ काय आहे, आणि म्हणूनच आम्ही तुमच्या जवळ आलो आहोत.
तेव्हा ब्रह्माजींनी सुद्धा एका वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करण्याचं फळ काय आहे हे शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना सुद्धा या गोष्टीवर काहीच उत्तर मिळालं नाही. तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले, आता आपण सर्वजण मिळून भगवान भोळेनाथांकडे जाऊ. तेव्हा सर्वजण भगवान भोळेनाथांजवळ पोचले. त्यानंतर सर्वजण भगवान शिवांसमोर प्रार्थना करत म्हणू लागले, हे महादेव, या व्यक्तीनं पूर्ण आयुष्य पापकर्म केले आहेत. फक्त एका वेळेला एका साधूच्या म्हणण्यानं यानं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं होतं. आता तुम्ही सांगा, एक वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करण्याचं फळ काय आहे बरं? तेव्हा महादेव खूपच प्रश्नात पडतात. त्यांनी खूप विचार केला, परंतु त्यांना सुद्धा एका वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करण्याचं काय फळ आहे हे समजलं नाही. तेव्हा भगवान भोळेनाथ म्हणू लागले, आता तर आपल्याला भगवान श्रीकृष्णाजवळ जावं लागेल, कारण विठ्ठलाचा अवतार ते आहेत. ज्याप्रमाणे पंढरपुरामध्ये विठ्ठल रखुमाई आहे ना, त्याप्रमाणे इथे आहेत ना श्रीकृष्ण आणि राधा आहे. बघा, तो त्यांचाच अवतार आहे. ते स्वतःच सांगू शकतील, कारण त्यांनाच या विठ्ठल विठ्ठलाचं महत्त्व माहीत असेल. असा विचार करून सर्व देवी देवता भगवान भोळेनाथांजवळ त्या व्यक्तीला घेऊन गेले. भगवान श्रीकृष्ण गोलोकामध्ये राधेसोबत त्यांच्या आसनावर विराजमान होते. भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा सर्व देवी देवतांना पाहिलं ना, तेव्हा त्यांना विचारलं, आज अचानक तुम्ही इथे येण्याचं काय कारण आहे बरं? तेव्हा भगवान भोळेनाथ म्हणू लागले, हे भगवंत, या व्यक्तीला पृथ्वीवरून आणलेलं आहे आणि यानं त्यांच्या जीवनकाळामध्ये अनेक पापकर्म केलेले आहेत, परंतु फक्त एका वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं आहे. यमराज यांना माहीत नाही की एक वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करण्याचं फळ काय आहे. तेव्हा ते त्या व्यक्तीला घेऊन त्या गोष्टीची माहिती करून घेण्यासाठी इंद्र यांच्या दरबारात म्हणजे स्वर्गामध्ये पोचले, परंतु तिथे सुद्धा त्यांना समाधान मिळालं नाही. तेव्हा ते ब्रह्मलोकामध्ये गेले, परंतु ब्रह्मलोकामध्ये सुद्धा त्यांच्या शंकेचं निवारण झालं नाही. त्यानंतर ते माझ्याजवळ आले, परंतु मला सुद्धा एका वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करण्याचं फळ काय आहे हे माहीत नाही. त्यामुळं मी त्या सर्वांना घेऊन तुमच्या जवळ आलो आहे. आता तुम्ही सांगा की एक वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करण्याचं फळ काय असू शकतो? जेव्हा अशा प्रकारे सर्व देव म्हणत होते ना, तेव्हा श्रीकृष्णाच्या शेजारी बसलेली राधा राणी जोरजोरामध्ये हसू लागली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, हे राधिका, तुम्ही का हसत आहात बरं? तेव्हा राधाराणी म्हणू लागली, हे भगवंत, तुम्ही अजूनही विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाचं महत्त्व समजू शकला नाहीत का? तेव्हा भगवान भोळेनाथ म्हणू लागले, हे देवी, विठ्ठल विठ्ठल नावाचं काय महत्त्व आहे बरं, आम्हाला सांगावं. तेव्हा राधाराणी म्हणू लागली, या व्यक्तीनं फक्त एक वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं होतं आणि फक्त एक वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केल्यामुळं त्याने स्वर्गलोकाची यात्रा पूर्ण केली, ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकांचं दर्शन पूर्ण केलं. त्याचबरोबर भगवान भोळेनाथांचं दर्शन याला सुद्धा झालेलं आहे आणि एका वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केल्यामुळं याला साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि माझं सुद्धा दर्शन घडलेलं आहे. यापेक्षा अधिक फळ एक वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाचं काय असू शकतं बरं? जेव्हा राधा राणीनं अशा प्रकारे एक वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं ना, तेव्हा यमराज म्हणू लागले, हा तर खूप मोठा अद्भुत फळ आहे. जो व्यक्ती नरकामध्ये जाणार होता त्यानं फक्त एक वेळेला विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केल्यामुळं स्वर्गलोकाची यात्रा केली आहे. त्याचबरोबर तो भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्या चरणामध्ये उपस्थित झाला आहे. यापेक्षा अधिक फळ काय असू शकतो बरं? त्यानंतर यमराज म्हणू लागले, हे भगवान, या व्यक्तीला आता नरकात जाण्याची आवश्यकता आहे का?
तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, हे धर्मराज, या व्यक्तीनं एक वेळा विठ्ठल विठ्ठल या चरणांचं दर्शन घेतलेलं आहे, मग असा व्यक्ती कधीही नरकात जाऊ शकत नाही. तो आता पंढरपुरामध्ये आहे आणि पंढरपुरामध्ये ही आषाढी एकादशी आहे ना, या दिवशी तो माझं दर्शन घेणार आहे. तो व्यक्ती कधी नरकात जाईल का बरं? कधीच जाणार नाही. म्हणून तेव्हा तो व्यक्ती म्हणू लागला, हे देवी, मी तर साधूच्या भीतीमुळं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं होतं, परंतु जो व्यक्ती सच्च्या मनाने तुमचं नामस्मरण करत असतो ना, त्यांना तर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीही प्रकारची भीती राहणार नाही. त्यांना तर नरकाचं तोंडसुद्धा पाहावं लागणार नाही. तो तर सरळ तुमच्या चरणामध्ये येऊन सामावून जाईल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या पूर्ण आपण हा भाग पाहिला ना, या पूर्ण निरूपणाचं महत्त्व काय आहे बरं? या पूर्ण निरूपणामध्ये आपल्या जीवनामध्ये काय चमत्कार होईल बरं? आता या आषाढी एकादशीचं निमित्त साधून, या आषाढी एकादशीचं औचित्य साधून, या आपण विठ्ठल विठ्ठलचं नामस्मरण आहे ते प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे. पण हे विठ्ठलाचं नामस्मरण जर आपण आपल्या आयुष्यामध्ये घेतलं, दत्तगुरूंचं नामस्मरण जर आपल्या आयुष्यामध्ये घेतलं, तर आपल्या जीवनाचं कल्याणच होईल ना. पण मनुष्याला हे सर्व काही माहीत असून सुद्धा तो चुकीचं बघतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्या जीवनामध्ये काही झालं नाही तरी चालेल, कोणती भक्ती घडली नाही तरी चालेल, पण भगवंताचं नामस्मरण कधीच विसरू नका. कुठे हरिपाठ चालू असेल, कुठे कीर्तन चालू असेल, कुठे सत्संग चालू असेल, कुठे भगवंताचं नामस्मरण तुमच्या कानावर येईल ना, तिथे तुमची पावलं थांबली पाहिजेत. जर ते नामस्मरण बघा तुम्ही श्रवण केलं तर तुमच्या जीवनामध्ये आहे ना, जेवढे जेवढे मोठमोठे दुःखाचे पर्वत तुमच्या जीवनामध्ये येतात ना, ते नामस्मरण त्या पर्वत जमिनीसहित करीत असतात. म्हणजे जमिनी सपाट करतात. म्हणजे दुःखाचं तो मोठेपणा असतो ना, तो तीव्र स्वरूपाचं करण्याचं काम हे सद्गुण विचार करत असतात, हे नामस्मरण करत असतं. म्हणून विठ्ठल भक्ती आहे ना, आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्थिर करत असते. आणि हे मन आहे ना, हे मन स्थिर व्हायला हवं. हे मनुष्याच्या हातामध्ये आहे का मन स्थिर करणं? अजिबात नाही ना. पण जर भगवंताचं नामस्मरण आपण केलं तर भगवंताच्या नामस्मरणानंच मन शांत होतं. म्हणून आता बघा, आज ही एकादशी आहे ना, आषाढी एकादशी आहे. या आषाढी एकादशीचा सर्वांनी उपवास धरलेला असेल, हे उपवास धरलेला आहे ना, तर त्या आजच्या दिवसामध्ये आपण विठ्ठल 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 हे नामस्मरण निरंतर चालू ठेवा. आजच्या दिवसामध्ये आहे ना, पूर्ण वर्षामध्ये आपल्या जीवनामध्ये सुख येणार आहे. म्हणून आजचा दिवस पूर्ण विठ्ठलाचं नामस्मरण करा, दत्तगुरूंचं नामस्मरण करा, श्रीकृष्णांचं नामस्मरण करा. तुम्ही कोणत्याही भगवंताचं नामस्मरण केलं ना तरीसुद्धा चालेल, तरीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये पुण्य निर्माण होणार आहे. म्हणून घाबरू नका, भीती तुमच्यामध्ये जीवनामधून निघून जाईल. भगवंताचं नामस्मरण सुरू करा, तेच आपल्या जीवनाचं सार आहे. जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत एकदा तरी पंढरीची वारी करा, एकदा तरी आळंदीची वारी करा. कारण या वारीमध्ये आपण जे पूर्ण वर्षभर आपण भगवंताची भक्ती करतो ना, एकदा तरी मनुष्यानं आपल्या कामांपासून दूर होऊन एकदा तरी भगवंतासाठी हे 10-15 दिवस आहेत ना, वर्षातून नक्कीच द्यायला हवे. जेव्हा तुम्ही वारीमध्ये जाल ना, तेव्हा तुम्हाला अद्भुत भगवंताची भक्ती तुम्हाला दिसून येईल. बघा, एवढा ऊन वारा पाऊस असताना सुद्धा वारकरीची ही पंढरीची वारी करत असतात. आणि ही आषाढी एकादशीची हे औचित्य साधून ही वारी आहे ना, बघा सर्वात मोठी एकादशी आहे. आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी जो व्रत करेल, उपवास करेल, भगवंताचं नामस्मरण करेल ना, त्याला हे फळ 100% मिळणार आहे. म्हणून जीवनामध्ये तुम्ही भरपूर वाईट विचार घेतले असतील, जीवनामध्ये तुम्ही भरपूर वाईट वागला असाल,
दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख दिलं असेल, पण आजपासून आहे ना आपल्याला संकल्प करायचा आहे आणि आजपासून तुमच्या जीवनामध्ये एक नवीन दिवस चालू होणार आहे. आणि हा नवीन दिवस आहे ना रोज आपल्या स्वप्नांची पूर्तता करणार आहे. आपल्याला चांगलं बनायचं आहे, आपल्याला भगवंताच्या आवडीचं बनायचं आहे. म्हणून आजपासून सुरुवात करा. रोज भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल ठेवू नका. ब्रह्ममुहूर्तावर उठा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.